पुन्हा एकदा स्वागत आणि आता ऐकूयात व्यावसायिक शेळी पालन तंत्रज्ञान सानेन शेळी याविषयी धनेश पडवळ पशुसंवर्धन विषय तज्ज्ञ कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण शेळी पालनासाठी सानेन जात याविषयी माहिती पाहणार आहोत. सानेन जातीविषयी माहिती पाहण्याआधी आपण शेळी पालन व्यवसाय म्हणजे काय हे सर्वप्रथम समजून घेऊ. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून अनेक शेतकरी बांधवांची सध्या शेळी पालनास मोठी पसंती आहे. कमी जागेत, कमी खर्चात, कमी श्रमात अधिक नफा देणारा व्यवसाय म्हणून शेळी पालनाकडे पाहिले जाते. शेळी पालन हा व्यवसाय सुरू करण्याआधी शेळीविषयी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. शेळी हा एक प्रकारचा पाळीव प्राणी असून सस्तन प्राणी गटात तो येतो. शेळी हा संपूर्ण शाकाहारी प्राणी आहे आणि सामान्यतः गवत, झुडपे आणि इतर वनस्पतींवरती ते त्यांचा चारा चरतात. शेळ्या त्यांच्या विशिष्ट शिंग, दाढी आणि खुरांसाठी ओळखल्या जातात. शेळ्यांच्या अनेक जाती आहेत. प्रत्येकाची स्वतःची ठराविक अशी विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. शेळ्या हजारो वर्षांपासून पाळल्या जातात आणि त्यांचे मांस, दूध आणि लोकर मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. कधीकधी धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांमध्ये देखील शेळ्यांचा मोठ्या प्रमाणात वापर पाहायला मिळतो. सर्वसामान्यतः पूर्वीच्या काळी जंगलामध्ये शेळ्या नैसर्गिक चराऊ होत्या आणि ह्या चराऊ शेळ्या हे झाडांची पाने, झुडपे, गवत आणि अगदी लहान झाडांसह विविध प्रकारच्या वनस्पती खायच्या. त्या वृक्षाच्छादित वनस्पतींच्या आहारावर टिकून राहण्यास सक्षम आहेत. जे शेतकरी काही पचवू शकत नाहीत असा पाला पचवण्याची ताकद देखील या शेळ्यांमध्ये असते. शेळ्या जंगलातील अनेक प्रवर्गातील हिरवा चारा खाऊ शकतात. फक्त आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे की जंगलामध्ये शेळ्यांना चरण्यास सोडण्यापूर्वी त्या जंगलामध्ये काही विषारी वनस्पती तर नाहीत ना, एवढी काळजी घेणं किंवा हे पाहणं आपण गरजेचं आहे. शेळी जगातील सर्वात जुन्या पाळीव प्राण्यांपैकी एक प्राणी आहे. त्या हजारो वर्षांपासून मांस, दूध, लोकर आणि काही ठिकाणी तर वाहतुकीसाठी सुद्धा शेळ्यांचा वापर केला जातो. शेळीचा इतिहास प्राचीन सभ्यतेपर्यंत शोधला जाऊ शकतो आणि मानवी समाजात त्याचे महत्त्व कालांतराने वाढलेलेच आहे. शेळ्यांचे पालन सुमारे 10,000 वर्षांपूर्वी पूर्वेकडे सुरू झाल्याचे समजते. सुरुवातीचे मानव त्यांच्या दूध, मांस आणि लोकरीसाठी शेळ्यांकडे आकर्षित झाले आणि त्यांना लहान कळपांमध्ये ठेवू लागले. जसे जसे मानव स्थलांतर करू लागले आणि एकमेकांशी व्यापार करू लागले तसे तसे शेळ्या जगाच्या वेगवेगळ्या भागात आणल्या गेल्या आणि तेथूनच शेळ्यांच्या विविध जातींचा विकास झाला. शेळ्या जवळच्या पूर्वेकडील कठोर वातावरणास अनुकूल होत्या आणि त्यांच्या कठोरपणामुळे आणि अनुकूलतेमुळे त्यांना इतर पशुधन टिकू शकत नसलेल्या भागात सहज त्या वाढू लागल्या. जसे जसे मानवी सभ्यता विकसित होत गेली तसे तसे शेळ्या ह्या शेती आणि शेती संलग्न व्यवसायाचा मुख्य भाग बनू लागल्या. मांस, दूध आणि फायबर म्हणजेच लोकर यासाठी शेळ्यांची गरज वाढत गेली. संपूर्ण इतिहासात बकऱ्यांनी अनेक प्राचीन संस्कृतीमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. प्राचीन इजिप्तमध्ये शेळ्या त्यांच्या दुधासाठी प्रसिद्ध होत्या. तसेच प्रजनन आणि विपुलतेचे प्रतीक म्हणूनही त्यांची पूजा केली जात असे. ग्रीक पौराणिक कथांमध्ये देवाला बकऱ्याची शिंगे आणि पाय असल्याचे चित्रित केले गेले आहे. तसेच देवांना संतुष्ट करण्यासाठी बकऱ्यांचा वापर केला जात असे व काही ठिकाणी आजही आपल्याला हे पाहावयास मिळते. प्राचीन रोममध्ये शेळ्या दूध आणि मांसासाठी ठेवल्या जात होत्या आणि लष्करी मोहिमांमध्ये देखील त्यांचा वापर होत होता. रोमन सैन्य पुरवठा आणि उपकरणे वाहून नेण्यासाठी शेळ्यांचा वापर करत असे आणि त्यांचे दूध सैनिकांना खायला द्यायचे. शेळ्यांचा उपयोग औषधातही केला जात असे आणि त्यांच्या दुधात अनेक गुणधर्म असल्यामुळे ते पौष्टिक मानले जात असे. मध्ययुगात शेळी हा शेतीचा एक महत्वाचा भाग होता आणि त्यांचा दूध, मांस, लोकर यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. युरोपमध्ये शेळ्या बहुतेकदा शेतकरी ठेवत असत, ज्यांनी त्यांचा वापर स्वतःच्या वापरासाठी केला किंवा बाजारात विकून त्यातून आर्थिक उत्पन्न घ्यायला देखील सुरुवात केली. जसे जसे व्यापाराचे मार्ग खुले झाले आणि लोक अधिक प्रवास करू लागले तसे तसे शेळ्यांच्या विविध जाती जगाच्या विविध भागांमध्ये दाखल झाला. उदाहरणार्थ बोर शेळी युरोपामध्ये आणली गेली आणि मांसाचा एक महत्वाचा स्रोत बनली. अमेरिकेत स्पॅनिश शोधकांनी त्यांच्या मोहिमांवर शेळ्या सोबत आणल्या. त्यामुळे अमेरिकन काश्मीरी आणि स्पॅनिश शेळ्यांसारख्या अद्वितीय जातींचा विकास झाला. आज शेळ्या शेतीत महत्वाची भूमिका बजावत आहेत. त्यांचे दूध, मांस आणि लोकर आदी उत्पादनासाठी एक प्रमुख पाळीव प्राणी म्हणून शेळीचे पालन पोषण केले जाते.
जगामध्ये अनेक भागांमध्ये शेळ्या अजूनही लहान शेतकरी आणि ग्रामीण समुदायांद्वारे पाळल्या जातात, ज्यामुळे उत्पन्न आणि पोषणाचा प्रमुख स्रोत म्हणून शेळ्यांकडे पाहिले जाते. शेळ्यांचे दूध हे फार मोठे आरोग्यवर्धक असून दुधासाठी शेळ्यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळी म्हणून सानेन शेळीची ओळख आहे. सानेन शेळीची ओळख दुधाची राणी म्हणून संपूर्ण देशात आहे. मूळची स्वित्झर्लंडमधली ही शेळी जगभर दुधाची राणी म्हणून प्रसिद्ध आहे. सानेन शेळी जगातील सर्वाधिक दूध देणारी शेळीची प्रजाती म्हणून ओळखली जाते आणि म्हणूनच दूध उत्पादनासाठी बऱ्याच देशांमध्ये सानेन शेळीचे पालन केले जाते. सानेन शेळीची इतर शेळ्यांच्या जातीसोबत प्रजनन करून अधिक दूध उत्पादन देणाऱ्या विविध नवीन जाती तयार केल्या जात आहेत. भारतामध्ये देखील भारतीय जातींसोबत संकर करून अधिक दूध उत्पादन देणाऱ्या सानेन क्रॉस ब्रीड्सची पैदास केली जात आहे. कॅनडामध्ये सानेन शेळीची विकसित जात दिवसाला 12 लिटर दूध देते. याच धर्तीवर जास्तीत जास्त दूध देणारी सानेन शेळी महाराष्ट्रामध्ये आणून त्यावरती संशोधन करून अधिक उत्पादन देणाऱ्या जातीची पैदास करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेला आहे. साधारणपणे सन 1996 पर्यंत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रुरल ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट नारायणगाव येथे बाहेरील देशांमधून सानेन जातीच्या शेळ्यांची आयात करून त्यांचे संगोपन केले जात होते आणि याच बाहेरून आणलेल्या शेळ्यांचे परिसरातील शेतकऱ्यांना देखील स्थानिक उपलब्ध शेळ्यांशी संकर करून दिला जात होता. 1996च्या काळामध्ये दिवसाला 4 लिटर दूध देणाऱ्या शेळ्यांची पैदास नारायणगाव येथील केंद्रावर केली जात होती. महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वाधिक दूध देणारी शेळ्यांची जात म्हणून जमनापुरी शेळी ओळखली जाते. त्याचसोबत संगमनेरी, उस्मानाबादी, बार्बेरी, बिटल, सुरती, कोकण कन्नड इत्यादी शेळ्याही दूध उत्पादनासाठी महाराष्ट्रात पाळल्या जातात. थंड वातावरणामध्ये सानेन शेळ्यांची दूध उत्पादन देण्याची क्षमता जास्त असून जास्त सूर्यप्रकाशात त्या संवेदनशील असतात. सानेन शेळीचा स्वभाव अत्यंत शांत असल्याने दूध काढण्यासाठी दूध काढण्याच्या मशीनचा वापर करता येतो. बंदिस्त प्रणालीमध्ये शेळ्यांच्या दूध उत्पादनात वाढीचा दर जास्त आहे. सानेन शेळीची जर आपण प्रजनन क्षमता पाहिली तर सानेन शेळी प्रथम वयात येण्याचे वय हे 327 दिवस आहे. प्रथम गर्भधारणेचे वय हे 370 दिवस आहे, तर प्रथम विण्याचे वय साधारणपणे 520 ते 530 दिवसांचं आहे. 2 वेतातील अंतर हे 315 दिवसांचे आहे, तर विल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ हा 365 दिवसांचा असतो. शेळीचा गाभण काळ 150 दिवस व माजाच्या चक्राचा कालावधी 21 दिवसांचा असून माज हा 36 ते 48 तासांसाठी असतो. उत्पादन क्षमता जर आपण पाहिली तर सानेन शेळीचे प्रतिदिन सरासरी दूध उत्पादन 3 ते 5 किलो आहे. एका वेतातील दूध उत्पादन 600 ते 800 किलो आहे. शेळ्यांचा दूध उत्पादनाचा काळ हा 210 ते 270 दिवस आणि भाकड काळ 105 दिवसांचा असतो. शेळ्यांचा सर्वाधिक दूध देण्याचा कालावधी हा 2 ते 3 वर्षांच्या वयांमध्ये असतो. शेळ्यांच्या दुधातील स्निग्धनांचे प्रमाण 30 ते 5% तर प्रथिनांचे प्रमाण 2.5 ते 3% असते. या शेळीची जर प्रमुख वैशिष्ट्ये पाहिली तर सानेन शेळीचे आकारमान मोठे असून शरीराचा रंग हा मुख्यतः पांढरा किंवा फिकट पिवळसर असतो. शेळ्यांचे कान मध्यम टोकदार, वरच्या बाजूने टवकारलेले व समोर झुकलेले असतात. काही माद्यांना शिंगे नसतात तर काहींची शिंगे मागे झुकलेली असतात. सानेन शेळींचे कपाळ खोलगट व चेहरा सरळ असतो. नर व मादीमध्ये दोघांमध्ये देखील दाढी आढळते. शेळीचे केस आखूड व मऊ असतात. यांची कास फुगलेली, मोठ्या आकाराची व लोंबलेली असते. पूर्ण वाढ झालेल्या सानेन बोकडांचे वजन 80 ते 90 किलो तर शेळीचे वजन 60 ते 65 किलो पर्यंत असते. पूर्ण वाढ झालेल्या बोकडांची उंची 90 सेंटीमीटर तर शेळीची उंची 80 सेंटीमीटर असते. सानेन शेळ्यांच्या करडाचे वजन सर्वसाधारणपणे 3 किलो असते. अशी ही सानेन शेळी खरं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडू शकते. भारतातील गीर गोवंश वाढून ब्राझीलने धवल क्रांती घडून आणली आणि याच धर्तीवर महाराष्ट्रात देखील 12 लिटर दूध देणारी सानेन शेळी आणून त्यावर संशोधन करणं आणि लोकल शेळ्यांशी त्याचा क्रॉस करून उत्तम जातीच्या शेळ्या पैदास करणं यावरती सध्या काम सुरू आहे.
शेळ्यांचे दूध आरोग्यासाठी लाभदायक असले तरी आता सध्याच्या शेळ्या मात्र अर्धा ते 1 लिटरपेक्षा कमीच दूध देतात. त्यामुळे व्यावसायिक पातळीवर शेळीच्या दुधाची विक्री करणे आणि शेळी पाळण्याचा खर्च याचा मेळ बसत नाही. असे असले तरी शेळीच्या दुधाला बाजारात चांगली वाढती मागणी आहे, परंतु आपल्याकडे तेवढे दूध पुरवण्याची क्षमता नाही. देशातील शेळ्यांच्या दुधाच्या उत्पादनात राज्याचा वाटा हा केवळ 4.06% आहे. शेळीच्या दुधाची 1 लिटरची किंमत सर्वसाधारणपणे 70 रुपयांपेक्षा अधिक असल्याचे शेतकरी सांगतात. दूध उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. आणखी उत्पादन वाढविण्यासाठी शासन नवनवीन प्रयोग करत आहे. या शेळी संवर्धनावर भर देण्यात येत आहे. कॅनडामध्ये सानेन नावाच्या शेळीची एक नवीन जात विकसित झालेली आहे आणि ही शेळी दिवसाला 12 लिटर दूध देते. यामुळे राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना ही शेळी फायद्याची ठरणार आहे. रोममधील जागतिक अन्न आणि शेती संस्थेच्या अहवालानुसार जगातील 49% लोक शेळीचं दूध पितात. शेळीचे दूध हे औषधी आहे. शिवाय 80% भारतीय शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी असल्यामुळे त्यांच्या आहारातच दूध नसतं आणि त्यांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश होण्यासाठी शेतकऱ्यांनी जर शेळी पालन केलं तर त्यांच्या मुलांना या शेळ्यांपासून सहज दूध मिळू शकतं. शेळीपासून पैदास होणाऱ्या बोकडांच्या विक्रीतून देखील शेळीपालन अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यातच आपण जर सानेन या जातीची शेळी घेतली तर गावठी शेळ्यांच्या तुलनेत या शेळ्या अधिक दूध देतात. 260 दिवसात या सानेन जातींची संकरित शेळी 320 लिटर दूध देते. शिवाय तिचा भाकड काळ हा फक्त 105 दिवसांचा आहे. सानेन जातीची शेळी दिवसाला 5 ते 12 लिटर दूध देऊ शकते. शेळीच्या दुधापासून दुग्धजन्य पदार्थ तयार करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक कमाईत भर पडेल. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथील रेन संस्थेने सानेन जातीच्या शेळींचा मोठ्या प्रमाणात प्रसार केला. या अशासकीय संस्थेने परिसरातील दुर्बल घटकातील शेतकऱ्यांचा विकास हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काम करण्यास सुरुवात केली. राज्यात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. कमी खर्चात, कमी जागेत आणि कमी कष्टात होणारे शेळीपालन हे आजही अनेक शेतकरी कुटुंबांचा आधार आहे. गावठी शेळ्या अगदी कमी प्रमाणात दूध देत असल्याचं संस्थेच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी इंग्लंड येथील सानेन शेळ्या आणून 1975 सालापासून समाजातील दुर्बल आणि इतर घटकांना त्या सानेन शेळ्यांचा फायदा करून दिला. याचा फायदा घेत अनेक शेतकऱ्यांना झाला असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याकरता सानेन संकरित शेळ्यांची पैदास हे एक वरदान ठरलेलं आहे. सानेन जातीच्या शेळीच्या चारा पाण्याची गरज ही आपल्या गायींच्या तुलनेत 1/5 एवढी आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे एक गायींचा गोठा असेल तर या गायींच्या उरलेल्या चाऱ्यावर देखील शेळीपालन सहज शक्य होते. त्यासाठी वेगळा पगारी माणूस ठेवण्याची गरज नाही. शिवाय अधिक जागा लागत नाही. शेळी प्रकृतीने काटक असल्याने कोणत्याही हवामानात सहज तग धरून राहू शकते. शेळ्यांमध्ये रोगराईचे प्रमाण कमी आहे. शिवाय शेळी हे खुराकाचे जास्तीत जास्त दुधात रूपांतर